जिवंत सातबारा मोहीम हा जो आदेश शासनाने काढलेला आहे त्यानुसार सातबाऱ्यावरील जे मयत व्यक्ती असतील त्यांच्या वारसांची नोंद हे शासन स्तरावर 100 दिवसाचा जो कृती आराखडा कार्यक्रम शासनानं जाहीर केलेला आहे त्या कार्यक्रमानुसार शासन जे मयतांचे वारस आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची धावपळ करावी लागणार नाही. शासन स्तरावर हा कार्यक्रम असल्यामुळं आपल्याकडे जे कागदपत्र असतील तलाट्यांना देऊन त्यानुसार तलाठी मागतील त्याप्रमाणे जे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स सबमिट करून आपण आपला जो सातबारा आहे तो जिवंत करावा किंवा जे मयतांचे वारस आहेत त्या मयतांच्या वारसांनी सातबाऱ्यावर नोंदी करणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं शेतकऱ्यांसाठी 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचं ठरलेलं आहे आणि याबाबतचा GR महाराष्ट्र शासनानं 19 मार्च 2025 रोजी काढलेला आहे. या 100 दिवसाच्या जिवंत सातबारा मोहिमेबद्दल माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. त्याचबरोबर ही माहिती तुमच्याबरोबरच इतरांनाही माहीत होण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला तर आपण आता आपला जो मुख्य विषय आहे त्या मुख्य विषयाकडे जाऊ. 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं एक GR काढलेला आहे. तो जो GR आहे तो दिनांक 19 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनानं काढलेला आहे. यामध्ये 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचं शासनानं ठरवलेलं होतं. महसूल मंत्री यांनी या बुलढाणा जिल्ह्यातील जिवंत सातबारा मोहिमेची जी योजना आहे त्या योजनेबद्दल माहिती घेऊन ही योजना पूर्ण राज्यामध्ये राबवण्याचं महसूल मंत्र्यांनी ठरवलेलं आहे. त्याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेला आहे. तो अध्यादेश काय आहे याच्याबद्दल आपण आता अगोदर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जिवंत सातबारा मोहीम म्हणजे सातबारावरील गावातील सर्व जे मयत खातेदार आहेत, म्हणजे एखाद्या सातबारावर एखादा खातेदार मयत असेल तर त्या खातेदाराची वार जे असतील त्या वारसांच्या नोंदी आपल्याला सातबारावर घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या या जिवंत सातबारा मोहिमेमुळं आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. ही योजना शासन स्तरावर राबवण्यात येणार असल्याची माहिती आत्ताच मिळालेली आहे. त्यानुसार हा शासन निर्णय जो आहे त्याच्याबद्दलची कार्यवाही कशा प्रकारची आहे आणि ही मोहीम कशा पद्धतीने राबवायची याबाबत आता शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊ. या निर्णयानुसार सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात यावी असा आदेश महसूल मंत्र्यांनी दिलेला आहे. या मोहिमेअंतर्गत जो कालबद्ध कार्यक्रम आहे तो कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. यानुसार अनुक्रमांक 1 नुसार हा कार्यक्रम राबवण्याचा कालावधी जो आहे तो 1/4/2025 ते 5/4/2025 पर्यंत आहे आणि याची कार्यवाही जी आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी त्यांच्या सज्जाअंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करायची आहे आणि ही यादी तयार करण्याचा जो कालावधी आहे तो 1/4/2025 ते 5/4/2025 असा आहे. त्याच्यानंतर 2 अनुक्रमांकानुसार 6/4/25 ते 20/4/25 यामध्ये वारसांसंबंधी आवश्यक कागदपत्रे, त्यामध्ये मृत्यू दाखला, वारसाबाबतचे सत्य प्रतिज्ञालेख किंवा स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, त्याचबरोबर सर्व वारसांचे वय, त्यांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक किंवा भ्रमणध्वनी क्रमांक, त्यांचा रहिवासाबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 नुसार जो कालावधी आहे त्यामध्ये
21/4/2025 ते 10/5/2025 या कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा. त्याचबरोबर त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या जे कलम आहेत, जी विहित कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा, जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदवल्या जातील. याचा थोडक्यात अर्थ असा की जे सातबाऱ्यावर जे खातेदार आहेत, जे खातेदार मयत आहेत, वर्षानुवर्ष असं होतं की अशा जे खातेदार असतात त्या खातेदारांच्या नोंदी त्या वारसांच्या नावानं होत नाहीत आणि कायमस्वरूपी त्या सातबाऱ्यावर त्या नोंदी तशाच राहतात आणि त्यामुळं जे वारस आहेत त्या वारसांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यांना वेळेमध्ये त्यांच्या नोंदी न झाल्यामुळं शासकीय ज्या योजना असतात त्या योजनांना त्यांना मुकावं लागतं. त्यामुळं महाराष्ट्र शासनानं ही जी योजना तयार केली, ह्या योजनेचा जी आर काढलेला आहे, त्यानुसार जे मयत शेतकरी खातेदार असतील त्यांच्यासाठी आणि त्यांच्या वारसांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे. आता हा जो मी यापूर्वी सांगितलेला जो कार्यकाल आहे, म्हणजे 1/4/2025 ते 10/5/2025 या कालावधीमध्ये हा कार्यक्रम कसा राबवायचा याबाबतचे निर्देश शासनानं दिलेले आहेत. त्यानुसार जिवंत सातबारा तयार करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यक्षेत्रात म्हणजे त्यांच्या तालुक्यावर कालबद्ध कार्यक्रम वर नमूद विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करणं गरजेचं आहे. तसेच त्या कार्यक्रमाबद्दल ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी व मंडळाधिकारी यांना अवगत करून उचित कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना या तहसीलदारांनी किंवा समन्वय अधिकारी यांनी देण्याचे निर्देश या GR मधून करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर संबंधित जिल्हाधिकारी यांची त्यांच्या जिल्ह्याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या अधीनस्थ राहून तालुक्यांचा वेळोवेळी आढावा घेणं, त्याचबरोबर सदर मोहिमेबाबत काय अडचणी असल्यास त्याबाबतचं निराकरण करणं गरजेचं आहे, अशा सूचना शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 3 नंबर जो निर्देश देण्यात आलेला आहे त्यामध्ये संबंधित विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्याकरिता विभागीय संनियंत्रण अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे विभागीय आयुक्तांची नियुक्ती विभागीय संनियंत्रण अधिकारी म्हणून करण्यात आलेली आहे आणि विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अधीनस्थ जिल्ह्यांचा नियमित आढावा घेऊन त्याबाबतचा साप्ताहिक अहवाल खालील नमुन्यामध्ये प्रत्येक सोमवारी निश्चितपणे हा जो ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल IDवर सादर करणं गरजेचं आहे. त्याबाबतचा ठराविक असा रकानाही या नोंदी घेण्याबाबत शासनानं तयार करून दिलेला आहे. त्यामध्ये जिल्हा, तालुका, एकूण मतदार, खातेदार संख्या, ई हक्क प्रणालीतील वारसांची नोंद, अर्ज दाखल संख्या, वारस नोंद अर्जानुसार वारस ठराव निर्णय संख्या, वारस फेरफार संख्या, त्यामध्ये दाखल किती, मंजूर किती आणि नामंजूर किती याबाबतच्या नोंदी करणं गरजेचं आहे. या नमुन्यामध्ये अशा पद्धतीच्या नोंदी करणं गरजेचं आहे. तर या नोंदी करण्यासाठी तालुका समन्वयक म्हणजे जे तहसीलदार आहेत त्यांना निर्देशित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सदर मोहिमेअंतर्गत वारस नोंदीकरिता अर्ज ई हक्क प्रणालीमार्फतच नोंदवणं गरजेचं आहे. जे सातबारा मयत खातेदार आहेत त्या खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन सातबारा जिवंत म्हणजे अद्ययावत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कार्यक्रम कालबद्ध राबवावा व जिवंत सातबारा मोहीम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असून त्याचा सांकेतिक क्रमांक दिलेला आहे आणि हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून शासनानं काढलेला आहे.